नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही अग्रिम पीक विमा आहे, जो काही शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना रक्कम दिली जात नव्हती, म्हणजे अग्रिम पीक विम्याची 50% ही रक्कम दिली जात नव्हती। तर तीच रक्कम आता 2216 कोटी पीक विमा हा मंजूर झालेला आहे 24 जिल्ह्यासाठी, अशा प्रकारची माहिती धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितली आहे। तर हा व्हिडिओ त्या संदर्भानुसार आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही हे छायाचित्र बघून सुद्धा अंदाज लावला असाल की आपला व्हिडिओ हा कशा संदर्भानुसार आहे, की जो काही अग्रिम पीक विमा आहे, जी काही 50% उर्वरित रक्कम ही केंद्र शासनाकडे किंवा राज्य शासनाकडे राहिलेली होती, तर त्या रकमेचं वितरण हे काही जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेलं होतं, परंतु जी काही 50% रक्कम होती ती आलेली नव्हती। तर या संदर्भानुसारच धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी सभागृहात बोलत असताना राज्यातील 24 जिल्ह्यात 2216 कोटीचा अग्रिम पीक विमा हा मंजूर झाला आहे, अशा प्रकारची माहिती या सभागृहाच्या माध्यमातून किंवा या छायाचित्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की शेतकरी बांधवांनो, जो काही पीक विमा आहे त्या पीक विम्याची दखल ही लवकरात लवकर ही लोकं घेत नाही आहे किंवा शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळत नाही आहे। पीक विम्याच्या रकमेसाठी खूप काही वेळ त्यांना थांबावं लागत आहे। जे काही शेतकरी आहेत, जे काही अग्रिम पीक विमा अंतर्गतच्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मंजूर झालेला असेल, परंतु त्यांना अद्याप ही रक्कम त्यांना मिळालेली नाही आहे। आणि याच अनुषंगाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मागे पण वक्तव्य केलं होतं की दिवाळीच्या अगोदर जी काही 1700 कोटी पीक विमा हा बाधित राहिलेला होता, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50% म्हणजे 50% त्यांच्या खात्यामध्ये टाकणार होता, परंतु त्यावेळेस काही कदाचित टाकला असेल, थोडंफार रक्कम ही शेतकऱ्यांना दिलेली आहे, परंतु जी काही उर्वरित 50% रक्कम होती ती अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आहे। आणि याच योजनेची म्हणजे या पीक विमाच्या योजनेसंदर्भानुसार जी काही जो काही पीक विमा हा उर्वरित राहिलेला आहे, म्हणजे 50% हा पीक विमा उर्वरित राहिलेला आहे, तर याची घोषणा या माध्यमातून त्यांनी केलेली आहे की सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यात 2216 कोटीचा अग्रिम पीक विमा हा मंजूर झाला आहे, अशा प्रकारची माहिती आपण या सभागृहाच्या माध्यमातून पाहत आहोत। आणि आपण पण हा एक व्हिडिओ किंवा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना माहिती कळावी म्हणून आपण प्रत्येक वेळेस एक नवीन अपडेट देत असतो, परंतु या छायाचित्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पण कळेल की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जो काही पीक विमा आहे तो 2216 कोटीचा अग्रिम पीक विमा हा मंजूर झाला आहे, म्हणजे जी काही उर्वरित 50%ची रक्कम आहे ती आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशा प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।